76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर भारताच्या सामर्थ्य आणि संस्कृतीचं दर्शन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते ध्वजवंदन. कर्तव्य पथावर देशाच्या लष्करी सामर्थ्य आणि शौर्याचं दर्शन. निमलष्करी दलांच्या चित्तवेधक तर तिन्ही सैन्य दलांच्या रोमहर्षक कवायती. वेगवेगळ्या राज्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्ररथांनी वाढवली प्रजासत्ताक सोहळ्याची रंगत. कर्तव्य पथावरती लोकपरंपरेचा जागर. अवकाशात हवाई दलाच्या चित्तथरारक कवायती. वायुसेनेच्या 40 लढाऊ विमानांची फ्लायपास्ट सलामी. रफाल विमानांचा व्हिक्टरी रोल. जॅग्वारचा अमृतकाल तर सुखोई पथकाने साकारला त्रिशूळ. महाराष्ट्रात गुलेनबॅरी सिंड्रोमचा पहिला बळी. पुण्यातील जीबीएस बाधित रुग्णाचा सोलापुरात मृत्यू. पुण्यामध्ये 74 पैकी 14 जीएसबी बाधित व्हेंटिलेटरवर. गुलियन-बॅरे सिंड्रोम बाधितांवरती कमला नेहरू रुग्णालयामध्ये मोफत उपचार. पुणे महापालिका आयुक्तांची माहिती. खासगी रुग्णालयाच्या बिल आकारणीवरही लक्ष ठेवणार. कर्नाक पुलाचं गर्डर लॉन्चिंग रखडल्यामुळे मध्य रेल्वेने ब्लॉक कालावधी वाढवला. पालिकेकडून समन्वय नसल्यामुळे लोकल आणि एक्सप्रेस चालवण्यास रेल्वेचा नकार. प्रवाशांचा खोळंबा. वेगवान प्रवासाचं मुंबईकरांचं स्वप्न अखेर पूर्ण. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन. हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव. उद्यापासून मरीन ड्राईव्ह ते वांद्रे 15 मिनिटात सुसाट. गरीब असल्यामुळे हिंगोलीसारख्या गरीब जिल्ह्याचं पालकमंत्रीपद. नरहरी झिरवाळांचं धक्कादायक वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवार विचारणार जाब तर महाजनांची ही टीका. संभाजीनगरमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळ्यात मानापमान आणि आरोप प्रत्यारोप. खासदार भुमरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा चंद्रकांत खैरेंजवळ बसण्यास नकार. खैरेंचाही पलटवार. महात्मा गांधींच्या विचारांचा गोडवा निर्माण करणाऱ्या लातूर जिल्ह्यातल्या उजेड गावात महात्मा गांधींची यात्रा. 1952 पासून सुरू आहे आगळी वेगळी परंपरा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.